नमस्कार, मी लीना. मंडळी, परवा एका मैत्रिणीचा फोन आला होता आणि तिने सांगितलं की ब्रेड क्रम्स तर आम्ही करतो, पण ते टिकवायचे कसे? कारण तसेच ब्रेड क्रम्स केले तर ते लवकर खराब होतात. तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ तुम्हा सगळ्या मैत्रिणींसाठी की आपण घरी ब्रेड क्रम्स करतो, ते कसे करायचे आणि टिकवायचे कसे, बघूया ही पद्धत. इथे मी 6 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. आता 2 गोष्टी करू शकता तुम्ही. एक तर हे असंच्या असं वापरू शकता आणि दुसरं म्हणजे याच्या सगळ्या कडा कापून तुम्ही वापरू शकता. पण आता मी काही कडा कापत बसणार नाही आहे. मी डायरेक्ट असंच करते विथ कडा. सो हे जे आहे हे सगळं आपण आता मिक्सरमध्ये घालतोय. काय होतं, जेव्हा तुम्ही कडा कापता आणि नुसतं पांढरा भाग घेता त्यावेळेला छान पांढऱ्या रंगाचा तुमचा ब्रेडचा चुरा होतो आणि जेव्हा तुम्ही कडा पण घेतलेले असतात तेव्हा मिक्स रंग येतो. एवढाच काय तो फरक आहे, बाकी काही फरक पडत नाही. आता हे पण जे उरलं होतं ते पण करून घेते मी. आपला 6 स्लाइसचा एवढा ब्रेड क्रम्स झालेला आहे. तुम्ही हा असाही वापरू शकता. जर तुम्हाला टिकवायचा नसेल, लगेच वापरायचा असेल तर तुम्ही हा असाही वापरू शकता. पण आता आपण तो टिकवायचा कसा ते बघूया. कुठलीही गोष्ट टिकवायची असेल तर त्यातलं मॉइश्चर कमी करणं खूप गरजेचं असतं. आता इथे मी गॅस बारीक केलेला आहे आणि हा जो ब्रेड क्रम्स आपण केला होता तो पॅनमध्ये घालते आणि हा अगदी मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. प्रत्येक गोष्टीमध्ये ना, म्हणजे भाज्यांमध्ये म्हणा किंवा कुठल्याही पदार्थामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. तुम्हाला जर ती गोष्ट टिकवायची असेल तर त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी करणं खूप गरजेचं असतं. म्हणजेच त्याचं मॉइश्चर कमी करणं खूप गरजेचं असतं. यासाठी आता जो आपण ब्रेड क्रम्स केला, मी म्हटलं तसं तुम्ही तो डायरेक्ट वापरू शकला असता जर तुम्हाला लगेच एखादा पदार्थ करायचा आहे तर. पण हा जर टिकवायचा आहे मला पुढचे 2-3 महिने, तर मात्र मला हे असं भाजून ठेवणं गरजेचं आहे. आता मी हा जो ब्रेड क्रम्स आहे तो भाजत एक साधारण 5 ते 7 मिनटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता खालून त्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे, पण अजूनही पूर्णपणे तो कुरकुरीत झालेला नाही आहे. त्यामुळे हे सतत हलवत राहायचं, नाहीतर लागू शकतो, खाली करपू शकतो ब्रेड क्रम्स. छानपैकी मंद आचेवर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. गॅस बंद करते मी. आपला छान ब्रेड क्रम्स कुरकुरीत झालेला आहे आणि करपलेलाही नाही आहे. आता हा असाच ठेवायचा नाही पॅनमध्ये, कारण पॅन गरम आहे. तो एका भांड्यात काढून घेते मी. आणि आता पूर्ण गार झाला ना की मग एखाद्या एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवायचा फ्रीजमध्ये. 2-3 महिने सहज टिकतो तो. आवाज येतोय तुम्हाला? याचा कुरकुरीतपणा पण तुम्हाला जाणवत असेल. आता बघितलात की नाही ब्रेड क्रम्स घरी करणं किती सोपं आहे. आणि हा ब्रेड क्रम्स वापरून तुम्ही छानपैकी वेगवेगळ्या प्रकारचे पकोडे करू शकता, भजी करू शकता, कटलेट्स करू शकता. नक्की ट्राय करा ही ब्रेड क्रम्सची रेसिपी. आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.